महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे देवेंद्र फडणवीस आता अचानक दिल्लीमध्ये का चाललेत आणि या एका निर्णयामागे नागपूरच्या RSSने असा कोणता मोठा गेम खेळलाय की ज्यामुळे दिल्लीतल्या बड्या नेत्यांची झोपच उडाली। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतल्या एंट्री मागे नक्की काय रहस्य आहेत समजून घेणार आहोत अवघ्या काही मिनिटातच। तर मंडळी हो, गेल्या 2 दिवसांपासून टीव्हीवर आणि सोशल मीडियावरती एकच बातमी धुमाकूळ घालते, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, त्यांची भाजपच्या संसदीय मंडळात निवड होणार। पण हा मुद्दा समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एक सोपा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल, हे भाजपचं संसदीय मंडळ म्हणजे नेमकं असतं तरी काय? तर एका सोप्या भाषेत सांगायचं तर हे संसदीय मंडळ म्हणजेच भाजप पक्षाचं सर्वोच्च न्यायालय असतं। पक्षाचा कोणताही सर्वात मोठा निर्णय हा याच कमिटीमध्ये घेतला जातोय। उदाहरणाचं सांगायचं तर देशातल्या कोणत्या राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं, लोकसभेला कोणाला तिकीट द्यायचं, पक्षाची पुढची रणनीती काय असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, तर या सगळ्या गोष्टींवर अंतिम शिक्का मारण्याचं काम हीच कमिटी करत असते। आणि या कमिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासारखे पक्षात सर्वात सिनियर नेते बसतात। आणि आता याच कमिटीमध्ये थेट एंट्री होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची। आणि विशेष म्हणजे सध्या या कमिटीमध्ये देशातल्या एकाही राज्याचा मुख्यमंत्री नाहीये। योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मोठा चेहरा सुद्धा सध्या या कमिटीत नाहीये। मग अशा वेळी देवेंद्र फडणवीसांना इथे जागा मिळणे ही छोटी गोष्ट नक्कीच नाही। यामागे एक खूप मोठा राजकीय खेळ दडलाय आणि हा खेळ काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावे लागेल। 2014च्या आधीचा काळ आठवून बघा। अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींच्या काळामध्ये भाजपमध्ये कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर नागपूरच्या RSS मुख्यालयाशी चर्चा केली जायची। संघाची परवानगी मिळाल्याशिवाय पक्षात निर्णय होत नव्हते। पण 2014 नंतर चित्र हळूहळू बदलायला लागलं। ब्रँड मोदी आणि अमित शहा या जोडीने भाजपाला एका मागून एक मोठे विजय मिळवून दिले। परंतु याच काळामध्ये पक्षाची निर्णय घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलली गेली। नागपूरवरून होणारे निर्णय थेट आता दिल्लीतल्या पक्षाच्या मेन ऑफिसमधून घेतले जाऊ लागले। संघ आणि भाजप यांच्यातलं जुनं नातं कुठेतरी मागे पडत गेलं आणि संपूर्ण भाजप फक्त 2च मोठ्या नेत्यांच्या भोवती फिरताना दिसू लागलं। आणि यामुळेच राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे की भाजपमध्ये आता संघाचं महत्त्व कमी का होतंय। राजकीय विश्लेषकांच्या मते या अंतरामागे 3 मुख्य कारणं होती। पहिलं कारण म्हणजे पक्षाचं व्यक्ती केंद्रित्व स्वरूप। संघाचा मूळ विचार असा आहे की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा। पण गेल्या काही वर्षात संघाची ही विचारसरणी बाजूला पडली आणि संपूर्ण प्रचार फक्त एका चेहऱ्याभोवती केंद्रित झाला आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी। आणि दुसरं कारण म्हणजे बाहेरच्या पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिलेलं महत्त्व। सत्तेत येण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना भाजपने पक्षात घेतलं आणि त्यांना थेट मंत्रिपद दिली। यामुळे वर्षानुवर्ष संघाच्या विचारांवरती काम करणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली। आणि तिसरं कारण म्हणजेच निष्ठावंत नेत्यांना बाजूला सारणं। नितीन गडकरींसारख्या संघमान्य नेत्याला संसदीय मंडळातून बाहेर काढलं गेलं। राज्यांमधल्या निर्णयांमध्ये स्थानिक संघनिष्ठ नेत्यांचं ऐकणं कमी झालं। आणि या सगळ्या गोष्टींमुळे नागपूर आणि दिल्ली यांच्यामध्ये एक प्रकारचा अदृश्य तणाव तयार झाला होता। आणि याच तणावातून आता संघाने आपला सर्वात विश्वासू माणूस पुढे आणलाय। आता तुमच्या मनात प्रश्न असा आला असेल की संघाने देवेंद्र फडणवीसांचीच निवड का बरं केली असेल? तर याचं पहिलं कारण म्हणजेच फडणवीस हे लहानपणापासूनच संघाच्या संस्कारात वाढलेले नेते आहेत आणि नागपूर ही संघाची कर्मभूमी आहेच आणि तेच फडणवीसांचं जन्मस्थान सुद्धा आहे। त्यामुळेच संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे। आणि दुसरं कारण म्हणजेच फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध सुद्धा केलंय। विरोधकांचे डाव उधळून लावणे असो किंवा पक्षाला अडचणीतून बाहेर काढणे असो,
फडणवीसांची तीक्ष्ण बुद्धी आणि मुत्सद्दी राजकारण सर्वांनी पाहिले आणि त्यामुळेच दिल्लीच्या सत्तेत आपल्या विचारांचा आणि विश्वासातला माणूस बसवण्यासाठी संघानं फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आणलाय. मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाला थेट धक्का न देता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत संघाचा प्रभाव पुन्हा निर्माण करण्याचा हा एक खूप मोठा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. आता या सगळ्यामुळे भविष्यात काय बदलणार, तर पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं देशाच्या राजकारणातलं स्थान खूप मजबूत होणार आहे आणि ते महाराष्ट्रात तर सक्रिय राहतीलच, परंतु आता दिल्लीमध्ये बसून देशाच्या राजकारणाची सूत्र सुद्धा हलवतील आणि भविष्यात भाजपाचं राष्ट्रीय नेतृत्व कोण करेल या शर्यतीमध्ये आता फडणवीस पहिल्या रांगेत येऊन बसलेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनं आपल्या मूळ विचारांकडे आणि संघाच्या मूल्यांकडे पुन्हा परतण्याची ही सुरुवात मानली जाते. नागपूरच्या या चाणक्याने आता दिल्लीच्या राजकारणात पाऊल ठेवले, पण आता खरी उत्सुकता या गोष्टीची आहे की फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी शहांच्या गटासोबत समतोल साधणार की स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण करणार. तुम्हाला या संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल काय वाटतं? संघाने खेळलेली ही खेळी खरोखरच मास्टर स्ट्रोक आहे का? तुमचं मत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या राजकारणातल्या सोप्या विश्लेषणासाठी आमचं यूट्यूब चॅनल एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा.